मित्रांनो, मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। मालिका अगदी मनोरंजक वळणावरती आली आहे। कारण ज्यावेळी दोन गुंड काव्याची छेड काढत असतात तेव्हा जीवा रागाने पेटून उठत त्या गुंडांची कुत्र्यासारखी तर धुलाई करतोच, परंतु तो काव्याला वचनही देतो की आपलं लग्न होणारच। तर रम्याचं ऐकून डोक्यामध्ये काहीतरी खूळ भरवत नंदिनीने पार्थला काही प्रश्न विचारले आहेत आणि वसुंधराचं बोलणं ऐकून धनंजयने विक्रम मानिनीची भेट घेत हे लग्न मोडलं असं जाहीर केलं आहे। परंतु या सगळ्यांमध्ये आता या जोड्या नक्की कशा बदलल्या जाणार आहेत आणि नंदिनी पार्थला असे कोणते प्रश्न विचारणार आहे की पार्थ जिथल्या तिथे फैसला करणार आहे। धनंजयने जरी लग्न मोडल्याचं जाहीर केलं तरी देखील या दोन्ही जोड्यांची लग्न होतील का ती आपण या भागात पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 25 जानेवारीच्या भागात नंदिनीने लग्नातून माघार घ्यावी यासाठी रम्या प्रयत्न करते। तिच्या मनात नको नको ते विचार भरवण्याचाही प्रयत्न करते। लहानपणापासून मी आणि पार्थ एकत्र वाढलो आहोत नंदिनी, आम्हाला जर शाळेमध्ये चांगली मार्क पडले असतील तर एकमेकांना दाखवण्यासाठी धडपडायचो। आमच्या मनातले, शरीरातले, आयुष्यातले बदल एकमेकांशी शेअर करत करत मोठे झालो आहोत आम्ही। आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावरती पार्थच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी येते आणि सगळेच जण म्हणतात की आता पार्थचं लग्न हिच्याशीच होणार। हे सगळं सत्य कसं मान्य करू मी, असं रम्या नंदिनीलाच जाब विचारते। पार्थ सोबत त्याच्या कारमध्ये कायम त्याच्या बाजूला मीच बसत आले आहे नंदिनी, परंतु आता लग्नाच्या विधीमध्ये त्याच्या बाजूला दुसऱ्या कोणाला तरी कशी बसू देऊ शकते मी, रम्या बडबडत असते। आणि नंदिनी ते सगळं ऐकून खूप मोठ्या शॉकमध्ये असते। तर नंदिनी तोंडातून एक चकार शब्द काढायलाही तयार नसते। तेव्हा रम्या तिला विचारते की अगं बोल ना नंदिनी, माझ्याशी काहीतरी बोल, माझ्यावरती चीड रागव, मला सुनव, परंतु बोल नंदिनी। आता वसुंधराने धनंजय, शारदा दोघांनाही धमकी दिलेली असते, परंतु हे सगळं विक्रम मानिनीने त्यांच्यापासून का लपवलं याचा जाब विचारण्यासाठी ते दोघेही देशमुखांच्या घरी येतात। विक्रम मानिनी त्या दोघांना आल्याचं पाहून खूप खुश होतात आणि त्यांना बसायला देखील सांगतात। तेव्हा धनंजय म्हणतो की आम्ही इथे बसायला आलेलो नाही आहोत। तेव्हा मानिनी मस्करीत विचारते की अगं बाई, म्हणजे आता उभ्या उभ्या पत्रिका देऊन जायचा विचार आहे की काय? तेव्हा शारदा म्हणते की तोच विचार करतो आहोत की पत्रिका छापायला हव्या होत्या की नको। तर विक्रम जरा दबक्या आवाजातच विचारतो की काय झालंय धनंजय? तेव्हा धनंजय त्यांनाच विचारतो, वसुताई बाहेर गेल्यात का? तेव्हा मानिनी उत्तर देते की हो, म्हणजे खूप वेळ झालं त्या बाहेर गेल्या आहेत। तेव्हा धनंजय खूप मोठा गौप्यस्फोट करतो की वसुताई आम्हाला भेटायला आल्या होत्या मंदिरात आणि तिच्यामुळे आम्हाला एक अशी गोष्ट समजली की आमच्या पायाखालची जमीनच सरकली। तेव्हा शारदा विक्रम मानिनीला जाब विचारते की वसुताईंनी आम्हाला स्वतः सांगितलं त्यांची मुलगी रम्या आणि पार्थचं एकमेकांवरती प्रेम आहे, परंतु वसुंधराने अर्धसत्य सांगितलेलं असतं। आता धनंजय म्हणतो की आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचं आहे, जर हे सत्य खरं असेल तर इतकी मोठी महत्त्वाची गोष्ट तुम्ही आमच्यापासून का लपवलीत? तर वसुंधराने आग लावून तिथे विक्रम मानिनीला पेचात टाकलेलं असतं। इकडे नंदिनी पार्थवरती विश्वास ठेवून रम्याला खोटं पाडते आणि ती म्हणते की नाही, हे सत्य नाही आहे, कारण जर तसं असतं तर पार्थ ते माझ्यापासून काहीही लपवलं नसतं, त्यांनी मला सगळं सांगितलं असतं। तेव्हा रम्या म्हणते की लपवणं आणि न सांगणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्याने तुझ्यापासून सत्य लपवलं नाही तर त्याने तुला काहीच सांगितलंच नाही आणि पार्थने हे सगळं तुला सांगितलं नाही ते म्हणजे मानिनी मामीच्या धाकामुळे। त्यांनी आजपर्यंत मला त्यांची मुलगीच मानला आहे, परंतु मी त्यांच्या सोन्याच्या फ्रेममध्ये बसत नाही ना। नंदिनी आता जबरदस्त हादरलेली असते। सगळीकडे नुसता गुंता निर्माण झालेला असतो। वसुंधरा, रम्या या दोन्हीकडे आग लावलेली असते। हे बघ नंदिनी, मला पूर्ण खात्री आहे की पार्थचं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे। आता हेच बघ ना, लेटरमध्ये त्याने मला
माझ्या प्रेमाचा रिप्लाय तिलाच नसता. नंदिनीचा हात हातामध्ये घेत रम्या तिला विनंती करते, तिला गयावया करते की हे बघ नंदिनी, मला माझं प्रेम मिळवायचं आहे आणि एक शेवटचा उपाय म्हणून मी तुझ्याकडे आले आहे. प्लीज या लग्नाला नकार दे, असं रम्या सरळ सांगून टाकते. परंतु खरा चमत्कार तर तेव्हा घडतो की जेव्हा नंदिनी पार्थवरती पूर्ण विश्वास ठेवून रम्याला तोंड घशी पाडते, कारण ती लग्न मोडायला नकार देते. रम्या आता जबरदस्त हादरलेली असते, कारण रम्याला वाटलेलं असतं की नंदिनीच्या मनात पार्थविषयी उगाचच काहीतरी गैरसमज निर्माण केले तर ती त्याच्यावरती अविश्वास दाखवेल. परंतु तसं काहीच घडल्याने रम्या चांगलीच तोंडावरती आपटलेली असते. इकडे काव्या जीवाची वाट पाहत असते आणि जीवा अगदी वेळेत आल्याने तिला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि जीवाला ती विचारते की जन्मेजय देशमुख, चक्क आज तुम्ही वेळेत हजर झालात. नाही म्हणजे रस्त्यावरती कर्फ्यू लागलाय का, की तुम्हाला सगळे रस्ते आज रिकामे भेटलेत, आज काहीच कारण नाही. तेव्हा काव्या एकटीच बडबडत असते, परंतु जीवा रम्याच्या बोलण्याचा विचार करतो. रम्याने विचारलं होतं की तुझ्या प्रेमाला एखाद्या दुसऱ्यासोबत सप्तपदी घालताना, मंगळसूत्र घालताना तू बघू शकशील का, आणि जीवा त्याच विचारात असतो. जीवाचं काव्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तेव्हा काव्या चुटकी वाजवून त्याला भानावरती आणते. आत्तापर्यंत थट्टा मस्करी करून प्रत्येक विषय सिरियसली न घेता जो जीवा प्रत्येक विषय टाळत आलेला असतो, आज त्याला एवढे सिरियस पाहून काव्या देखील आश्चर्यचकित होते आणि काव्या जीवाला विचारते की काय जीवा, अरे मीच एकटी बडबडते, तू बोल ना माझ्याशी काहीतरी. तेव्हा जीवा काव्याला प्रश्न विचारतो की तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना. तेव्हा काव्या नाही म्हणते, तर जीवाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तेव्हा काव्या जोरजोराची हसायला लागते आणि ती म्हणते की काय जीवा, अरे कसले प्रश्न विचारतोयस तू, माझं ना तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. तेव्हा जीवा काव्याला प्रश्न विचारतो की आपलं एकमेकांवरती प्रेम असून देखील आपलं लग्न जर एकमेकांशी नाही झालं तर. तेव्हा काव्या धक्क्याने जीवाकडेच पाहते आणि जीवाची कॉलर पकडत त्याला जाब विचारते, त्याला खडसावते की असलं अजिबात बोलायचं नाही आहे. हे बघ, आपलं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आपलं लग्न एकमेकांशीच होणार. आणि जीवा अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा काव्या तो विषयच टाळते. काव्या जीवाला खडसावते की पुन्हा असले प्रश्न विचारायचे नाहीत जीवा, आणि हे सगळं तुझ्या डोक्यात कुठून आलं, कसं सुचतंय तुला हे सगळं असलं बोलायला, सगळं ठीक आहे ना जीवा, असं ती काळजीपोटी त्याला विचारते. काव्या त्याला विचारते की काहीतरी नक्कीच झालं आहे जीवा, प्लीज मला सांग. तेव्हा जीवा काव्याशी खोटं बोलतो की अगं काही झालेलं नाही आहे, फक्त एक विचित्र विचार डोक्यात आला म्हणून मी तुला विचारलं. काव्या त्याला विचारते की माझी शपथ घेऊन बोल. आता जीवा गप्पच बसतो. त्यानंतर पुन्हा जीवा विचारतो की खरं सांग ना काव्या, जर आपलं लग्न नाही झालं आणि तुला जर कोणा दुसऱ्याशी लग्न करावं लागलं तर काय करशील. तेव्हा काव्या जीवाचा हात हातात घेते आणि मोठ्या विश्वासाने जीवाला सांगते की जर कोणी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायची वेळ आली ना, त्याच्या आधी मी माझा स्वतःचा गळा कापून टाकेन. तेव्हा जीवा पूर्णपणे हलून जातो आणि त्याच्या लक्षात येतं की काव्या त्याच्यावरती किती वेड्यासारखी प्रेम करते. जीवा, मला कोणाशीही लग्न करायचं नाही आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरती आहे, असं म्हणत काव्या तिथे रडायला लागते. आणि काव्याचं आपल्यावरती असणारं एवढं जीवापाड प्रेम पाहून जीवाला देखील रडू येतं. तर आज पहिल्यांदा नुसती चिडचिड करणारी काव्या रडायला लागलेली असते. जीवा तिची माफी मागतो आणि म्हणतो की रडू नको ना प्लीज, सॉरी मी चुकलो, मी असं विचारायला नको होतं. तेव्हा काव्या चिडते आणि लहान मुलांसारखं रुसून म्हणते की जाऊ देत, आधी स्वतःच रडवायचं आणि पुन्हा रडू नको म्हणायचं. तर जीवा काव्याची माफी मागत असतो, परंतु काव्या त्याच्यावरती रुसते आणि त्याला म्हणते की मला ना तुझ्याशी बोलायचंही नाही आहे, तुला भेटायचं देखील नाही आहे, तू जा इथून. तेव्हा जीवा तिला विचारतो की अगं तू कुठे चालली आहेस. तेव्हा काव्या चिडून म्हणते की पत्रिका वाटायला चालले, जीव द्यायला चाललेले नाही आहे मागे यायला. तेव्हा जीवा तिला समजावतो की हे बघ, मी येतो ना तुझ्यासोबत. तेव्हा काव्या म्हणते की जीवा, माझ्या मैत्रिणीचं घर इथे बाजूलाच आहे, तू यायची गरज नाही आहे, तू घरी जा बरं. आणि काव्या ज्यावेळी तिच्या मैत्रिणीकडे निघालेली असते तेव्हा 2 गुंड मवाली तिथेच असतात आणि काव्याला जाता जाता ते तिची छेड काढतात, तिला चिडवतात की चिकने,
तिचा नंबर दे ना. तेव्हा काव्या खूप चिडते आणि परत येऊन त्यांना विचारते की काय म्हणालास तू. तेव्हा तो म्हणतो की तुझा नंबर दे ना. तेव्हा काव्या त्याला फटकारते की अशी एक थोबाडीत पडेल ना की सगळं विसरूनच जाशील. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मार मग, आणि तो आपला गाल पुढे करतो. काव्या ही धडाडीची न घाबरता त्याच्या सनकन थोबाडीत देते. आता ते दोघं असतात आणि काव्या त्या दोघांच्या मध्ये अडकते. तर काव्याला ते दोघेही आता पकडतात. काव्या चोरचोराची ओरडायला लागते. इतक्यातच जीवाचं लक्ष जातं. जीवा खूप भडकतो आणि धावत येऊन त्या दोन्ही मावल्यांना कुत्र्यासारखं मारायला लागतो. काव्याने जीवाचं हे रौद्र रूप कधी पाहिलेलंच नसतं आणि काव्या अगदी हादरून गेलेली असते जीवाला असं पाहून. तेव्हा जीवा त्यांना इतका बेदम मारायला लागतो. तो त्या दोघांनाही खडसावून जाब विचारतो की माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावायची हिंमतच कशी झाली तुझी. जीवा अगदी रागाने पेटून उठलेला असतो. त्या दोन मावाल्यांना इतकं मारतो की तो काव्याचं देखील काही ऐकायलाच तयार नसतो. तर ते दोन्ही गुंड आता एक त्यातला जीवाला अडवून धरतो, दुसरा पटकन गाडी चालू करतो. तर तो जीवाला असा जोराचा ढकलतो आणि गाडीवरती बसून ते दोघेही जातात. तेव्हा जाता जाता ते काव्या आणि जीवाला म्हणतात, ही तुझी होणारी बायको आहे ना, परंतु तुमचं लग्न होणारच नाही. आणि ते दोघेही निघून जातात. आता नियतीने दिलेला हा 4-5वा संकेत असतो की काव्या जीवाचं लग्न होणार नाहीये. जीवा खूप रागावलेला असतो आणि तो पुन्हा त्यांच्या मागे धावणार. तर काव्या त्याला अडवते. ती त्याला शांत करते की जीवा एवढं काही झालेलं नाहीये, अरे ते गेलेत. तेव्हा जीवा म्हणतो की त्यांची हिंमतच कशी झाली तुला हात लावायचे. तर काव्या त्या गुंडाचाच विचार करते. तर काव्या जीवाला म्हणते की जाता जाता ते दोघे काय बोलून गेले की आपलं लग्न होणार नाही आहे जीवा. तिच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तेव्हा जीवा तिला समजावतो की काव्या अगं कोणाचंही बोलणं कशाला मनावरती घेतेस तू. त्यानंतर जीवा काव्याचा हात हातात घेतो आणि तिला वचनही देतो की हे बघ, तू असला विचार करू नकोस. मी कायम आहे तुझ्यासोबत आणि तुला सोडून मी कधी कुठेच जाणार नाही. परंतु नियतीने पुढे नक्की काय खेळ रचला आहे हे या दोघांना कुठे ठाऊक. आणि एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, की लग्न आपल्या दोघांचंच होणार असं जीवा बोलतो तरी, आणि त्याने काव्याला धीर देखील येतो. तर इकडे विक्रम मानिनी धनंजय शारदा यांची समजूत घालतात. मानिनी हात जोडत त्या दोघांनाही म्हणते की भाऊजी रम्या आमचा चॉईस नाही आहे. तेव्हा धनंजय विचारतो की मग पार्थचं काय, आणि त्याचं जर तिच्यावरती प्रेम असेल तर. तेव्हा विक्रम त्याला समजावतो की नाही, पार्थचं तिच्यावरती प्रेम नाहीच आहे. तर विक्रम धनंजय शारदाचा गैरसमज दूर करतो. तो म्हणतो की हे बघ, सगळ्या गोष्टी जाणून घेऊनच मी नंदिनीचा हात तुझ्याकडे मागितला होता धनंजय, आणि लपवाछपी करण्याची सवय माझी नाही आहे. जे असेल ते अगदी स्पष्टपणे, आणि रम्याचं पार्थवरती प्रेम आहे ही गोष्ट मला खूप उशिरा कळली. हे बघ, रम्याचं पार्थवरती प्रेम आहे जरी उशिरा कळलं असलं तरी देखील मी हा विचार केला की शब्द मी तुला दिला होता, मग उगाचच तुझ्यापासून तोंड फिरवण्यापेक्षा माघार घेण्यापेक्षा आपण रम्या वसुताईलाच समजावावं, आणि त्यांना समजावण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केले आहेत. तेव्हा मानिनी देखील म्हणते की हो, वसुताईंचं हे जरा अतिच झालंय आणि तुम्ही दोघं काळजी करू नका, वसुताईंशी हे नक्की बोलतील. तेव्हा धनंजय म्हणतो की त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण समजावण्याच्याही पलीकडे गेली आहे ती. ते एखाद्याचं असं होतं ना की डोक्यात राग घालून घेतला तर बाकीच्यांच्या आनंदाची देखील राख रांगोळी होते, हे त्या व्यक्तीच्या लक्षातच येत नाही. परंतु आज वसुताईचं जे रूप पाहिलं ना मी, ते इतकं कडवट आणि संतापलेलं होतं ना की घडला सगळा प्रकार. वसूने कशी धमकी दिली होती धनंजयला की ती कसं नंदिनीला त्रास देईल ती घरात आल्यानंतर, हे सगळं तो विक्रम मानिनीच्या कानावरती घालतोही. तेव्हा धनंजय विक्रमला समजावतो की आज माझ्या लेकीचा आनंद या घरात आल्यानंतर करपवल्यासारखा दिसला मला. तर इकडे जी रम्या नंदिनीला शॉक करायला आलेली असते ती स्वतः शॉकमध्ये असते. तर नंदिनी रम्याला समजावते की आनंद निवासामध्ये अनेक लोक आली आणि त्यांचे स्वभाव पाहिल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, आणि त्यांच्याकडून मी ही एक गोष्टच शिकले की केव्हाही समोरच्याचा चेहरा नाही तर
नेहमी आपल्या मनाचा विचार करायचा. तुमच्या गट्स फिलिंग, तुमचा आतला आवाज नक्की काय सांगतोय याच्यावरती विश्वास ठेवायचा. आणि या सगळ्यांमध्ये पार्थची काहीतरी बाजू नक्कीच असेल. रम्याच्या पायाखालचे जमीनच हादरते. हे बघ, तू जे काही बोलते आहेस ते स्वतः पार्थने येऊन मला सांगू देत, मग मी त्यावरती विश्वास ठेवेन. आणि जर असं असेल ना रम्या, तर मी आज तुला शब्द देते की जर पार्थचं तुझ्यावरतीही प्रेम असेल तर तुमच्या दोघांचं लग्न लावून मी स्वतः तुमच्या डोक्यावरती अक्षता टाकेन. इकडे विक्रम धनंजयला रिक्वेस्ट करतो की रम्याचा त्रागा आपण आता समजून घ्यायला हवा आहे. हे बघ, आपण आपल्या एकमेकांच्या सुंदर दिवसाचे साक्षीदार आहोत ना, मग ही पांगळ थोडे दिवस आपल्याला समजून घ्यावी लागेल ना. आणि वसुताईचा मूळ स्वभाव असा नाही आहे. तिच्या पोटच्या मुलीला, रम्याला जे काही हवं आहे ते मिळवून देण्यासाठी ती असं विचित्र वागते आहे. तेव्हा मानिनी शारदाजवळ जाते. तिचा हात हातामध्ये घेत तिला विश्वासाने सांगते की हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नंदिनी या घरात आल्यानंतर मी तिच्यावरती अगदी जीवापाड प्रेम करेन. तिला खूप जीव लावेन. अगदी लोकांना देखील हेवा वाटेल इतकं प्रेम करेन मी तिच्यावरती. आम्ही दोघी सासवा-सुना एकत्र छान राहू. आज ही आई एका दुसऱ्या आईला वचन देते आहे. आता आपलं इतक्या दिवसांचं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं जातं आहे. आता यात खोडा नको पडायला. आणि नंदिनी घरात आल्यानंतर मी तिला पूर्ण जपेन. आणि एवढंच काय, नंदिनी आपली किती गोड मुलगी आहे. वसुताईंचं मन देखील ती चुटकीसरची जिंकून घेईन. आणि बघा, आता आपण ज्या विषयावरती चर्चा करत आहोत तो विषय काढून नंतर आपल्यालाच हसू येईल. तर धनंजय तिथे विक्रमला म्हणतो, हे बघ, तुझ्याबद्दल मला काहीच गैरसमज नाही आहे. खरं तर ना, मी वसुताईचं तिच्या मुलीविषयीचं कासावीस होणं समजू शकतो. आणि मी माझ्या मुलीसाठी व्याकुळ आहे. आणि दैवाच्या दयेने देखील आमच्यामध्ये इतका मोठा वाद झालेला आहे, इतका मोठा गैरसमज झालेला आहे की वसुताईच्या मनामध्ये माझ्याविषयीचा राग अगदी पराकोटीचा आहे. अरे, तिला असं वाटतं आहे की तिच्या मुलीच्या सुखाला मी नख लावतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी विषयाची परीक्षा नाही घेऊ शकत. मला माफ कर विक्रम, आपण हे लग्न करायला नको. असं तिथे धनंजयने निर्णय घेऊन विक्रम मानिनीला हादरवून सोडलेलं असतं. इकडे नंदिनी रम्याला समजावते की हे बघ, पार्थ माझ्याबद्दल असा विचार करत असेल, तो मला फसवतोय असं देखील मला वाटत नाही. आणि पार्थच्या आईबाबांवरती तर माझा पूर्ण विश्वास आहे की ते अशी माझी फसवणूक करणार नाहीत. आणि तितकीच तूही त्यांना ओळखतेस ना रम्या. नंदिनीने एका नजरेत रम्याचा खरा चेहरा ओळखलेला असतो. रम्या, अग्नीभोवती सप्तपदी फेरे का घेतात माहिती आहे का तुला? की नात्यातलं अमंगळ, गैरसमज सगळं कसं जळून जावं यासाठी. फक्त शुद्ध विश्वास मागे उरावा यासाठी असतो तो होम. जर जेव्हा केव्हा उद्या खरं खोटं करायची वेळ आली तर दोघांना देखील अग्निपरीक्षा द्यावीच लागते. यासाठी असतो तो अग्नी. आणि माझ्या प्रश्नाची अग्निपरीक्षा ही पार्थला द्यावीच लागेल असं म्हणत नंदिनीने रम्याला चांगलंच फटकारलेलं असतं. तर इकडे धनंजयने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. आता त्याच्या एका निर्णयाने मालिकेची सगळी समीकरणंच बदललेली आहेत. म्हणजे धनंजय तिथे विक्रमला म्हणतो की वसुताईच्या मनामध्ये नंदिनीविषयी एवढा राग असताना मी माझ्या मुलीचं लग्न इथे या घरात पार्थसोबत नाही लावून देऊ शकत. आणि तो निर्णय सांगून मोकळा होतो की मी नंदिनी आणि पार्थचं लग्न इथल्या इथे मोडतोय. तेव्हा विक्रम मानिनी जबरदस्त शॉकमध्ये जातात. मला माफ करा असं म्हणत धनंजय, शारदा दोघेही तेथून निघून जातात. आता विक्रम मानिनी खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेल्या असतात. जरी धनंजयने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील नंदिनीचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आता नंदिनी जुळत चाललेले या नात्याचे चक्र स्वतः फिरवणार असते. तर नंदिनी रम्याला स्पष्टपणे सांगते की इतका मोठा डिसिजन मी स्वतः नाही घेऊ शकत. याबद्दल पार्थशी मी बोलेनच, परंतु मला माझ्या आईवडिलांना देखील विचारावं लागेल. आणि ती रम्यापासून तोंड फिरवते. रम्या नंदिनीला गृहीत धरून मुद्दाम तिला विचारते की मला वाटलं होतं तू इंडिपेंडंट मुलगी आहे,
परंतु तुला तुझ्या लाईफचे डिसिजन असं कोणावरती तरी डिपेंड राहून घ्यावं लागतंय. अगं, निर्णय हा 1 मिनिटात घेता येतो नंदिनी. आणि तू निर्णय देऊन टाक की मला पारची लग्न करायचंच नाही आहे. बी डिपेंडंट नंदिनी. असं म्हटल्यानंतर नंदिनी रम्याला खडसावते. हे बघ, मी निर्णय कोणावरती तरी अवलंबून राहून घ्यायचा की स्वतःचं स्वतः घ्यायचा हे ठरवण्याचं काम तुझं नाही आहे. आणि ही बेसिक विचारसरणी आहे. नक्की इंडिपेंडंट निर्णय म्हणजे काय हे तुला अजूनही कळलेलं नाही आहे. आणि त्यामध्येच तुझी खूप मोठी गल्लत होते आहे रम्या. आता बघ, मी नक्की कोणते कपडे घालायचे, मी नक्की लंचमध्ये काय खायचं, मी करिअरमध्ये काय निवडायचं हे मी स्वतःचं स्वतः ठरवू शकते. आणि लग्न ही गोष्ट खूप मोठी आहे रम्या. लग्न करत असताना 2 घरं जोडली जातात. आणि ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्याच्याशी बोलायचं देखील नाही आहे का? आता रम्या पुन्हा काहीतरी बरळत सुटणार तर नंदिनी तिला बाहेरचा रस्ता दाखवते. ती म्हणते की जे बोलायला आली होती ते जर बोलून झालं असेल तर तू जाऊ शकतेच. आणि तिथे आता रम्याला जबरदस्त धक्काच बसतो. खरं तर नंदिनीने तिला तिची जागाच दाखवून दिलेली असते. तर आजचा हा भाग इथे संपतोय. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढे आपण पाहणार आहोत. तर जाता जाता रम्या नंदिनीला म्हणते की हे बघ, याबद्दल जर पार्थशी बोलायचं असेल तर तू त्याला एकट्यात बोल. त्याच्या आईसमोर बोलू नकोस, कारण तो त्याच्या आईसमोर काहीही डिसिजन घेऊ शकणार नाही. आता रम्याचं ऐकून वेड्यासारखं खूळ काहीतरी मनात भरवत नंदिनी पार्थला एकट्यात भेटते. आणि ती त्याला विचारते की या लग्नाने तुम्ही खुश आहात ना? हे बघा, तुम्हाला पुन्हा आपलं लग्न झाल्यानंतर असं नको वाटायला की तुमच्यासाठी रम्या योग्यच होती. कसं आहे ना, हे लग्न जरी नाही झालं तरी देखील मी मजेत राहीन, परंतु तुमचं काय? तेव्हा पार्थ धक्क्याने विचारतो की म्हणजे हे लग्न मोडलं तर तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे का नंदिनी? तेव्हा नंदिनी नकार देते. पार्थ म्हणतो की ठीक आहे, मग आज काय तो फैसला होऊनच जाऊ आणि तो आनंद निवासात जातो. आता नंदिनी खूप मोठ्या पेचात सापडते. या सगळ्यांमध्ये आता पार्थ नक्की काय निर्णय घेईल आणि नंदिनी पार्थचं लग्न होईल का ते पाहणं तितकंच